गेली 10 वर्ष रहिवाशांना हक्काची घरं आणि नियमित भाडे देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे एसआरए विभागानं मान्य केले. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसंच एसआरए कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशाराही दिला होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. ठाणे पूर्वेत कोपरी येथे एसआरए प्रकल्प सुरू असून गेली 10 वर्षे येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरं मिळालेली नाहीत. शिवाय सुमारे 5 कोटी रुपयांचं भाडे देखील विकासकानं थकवले. विशेष म्हणजे विकासकानं सेल इमारतीमधील घरांची विक्री देखील सुरू केली असून रहिवाशांना हक्काची घरं देण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. अखेर 4 दिवसात विकासावर कारवाई न झाल्यास रहिवाशांचा मोर्चा एसआरए कार्यालयावर नेण्याचा इशारा केळकर यांनी दिला. त्यामुळे विभागाच्या सीईओंनी विकासकावर कारवाई करण्याचं मान्य केल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. ठाण्यात बाधितांना रेंटल इमारतीत तात्पुरती घरं देण्यात आली असून या घरांची दुरावस्था झाली आहे. गेली अनेक वर्ष त्यांना बीएसपी योजनेत हक्काची घरं मिळालेली नसून आता रेंटल इमारतीतील घरं देखील खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हा रहिवाशांवर अन्याय आहे. त्यामुळे किती कुटुंब बाधित झाली असून किती जणांना घरं मिळाली आहेत, महापालिकेकडे किती घरं उपलब्ध असून किती जण प्रतीक्षा यादीत आहेत याचा एकत्रित आराखडा करण्याची गरज असून लवकरच याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबईतील आदर्श स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. ब्रिटिशकालीन हजारो स्टॉल धारकांना फेरीवाला ठरवणारा अन्यायकारक निर्णय महापालिकेनं घेतला असून हजारो कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त होते. याबाबत केळकर यांनी सातत्यानं महापालिकेशी पाठपुरावा करून अधिवेशनातही त्यांची बाजू मांडली. येत्या गुरुवारी मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देऊनही गेली 10 वर्ष विकासकानं रहिवाशांना घरं दिली नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून याबाबतही पाठपुरावा करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमात फायनान्स कंपन्यांनी केलेली फसवणूक आणि इतर अनेक समस्यांबाबत सुमारे 700 लोकांनी उपस्थित राहून केळकर यांच्याकडे निवेदन दिलं. यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव, सुरेश कांबळे, राजेश गाडे आणि विशाल वाघ आदी उपस्थित होते.